हाय हॅलो नमस्कार, मी सारिकाच किचन अँड व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्या माझ्या गोड ताईंचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. सगळ्यांनाच गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी ना खूप छान दिवसाची मस्त सुरुवात झाली होती आणि आज थोडंसं ढगाळ वातावरण होतं, त्यामुळे एकदम छान व्यू दिसत होता. बघू शकता एकदम छान असं दिसत होतं ना. सकाळी सकाळी मी पूर्ण कामं आवरून घेतली होती, कारण लवकर उठले होते, कारण आज माझ्या मामाच्या मुलीचं लग्न होतं. त्यामुळे मी सकाळी लवकरच उठले आणि पूर्ण कामं आवरून घेतले. झाडझूड झाली होती आणि सगळं पाणी वगैरे मारून घेतलं बाहेर. आणि हे बघा इथं ना उन्हाचं तापमान एवढं वाढलं होतं ना, मनी प्लांटचे ना खूप पानं असे जळून जात होते. त्यामुळे मी जे जळालेले पानं आहेत ना ते काढून घेत होते, बघू शकता. आणि माझं एकंदरीत सगळं पारूचं काम सगळं आवरलं होतं. आणि मी हे बघा छोटे छोटे ना मातीचे मडके आहेत, मी ते भरून ठेवते, कारण उन्हाळ्यामध्ये ना चिमण्या वगैरे येऊन पाणी पितात तिथे. त्यामुळे मी रोज असं सकाळी सकाळी भरून ठेवते, त्यामुळे थंड पण होतं पाणी. आणि हे बघा एकदम छान असं वातावरण होतं, कारण ऊन जास्त नव्हतं सकाळी सकाळी आणि थोडंसं आभाळ आलेलं होतं आणि वातावरण खूप चेंज झालं होतं. त्यामुळं असं थोडंसं जास्त ऊन नाही दिसत होतं. आणि मी माझं किचन ओटा ते सगळं स्वच्छ करून घेतले होते सकाळी. आणि आणखी सकाळी कोणीच उठलेलं नव्हतं, कारण मी अगोदर सकाळी लवकर उठले आणि सगळी कामं अगोदर आवरून घ्यावं म्हटलं, कारण लग्नाला जायचं होतं गावामध्ये. त्यामुळे नंतर उशीर नको व्हायला, त्यामुळे माझे भांडे ते सगळं झाडझूड वगैरे सगळं झाली होती ना. नंतर मग मी स्वतःचं आवरून घेतलं आणि छान यांनी फुलं आणली होती, त्यामुळे मी अगोदर सुरुवातीला देवपूजा करून घ्यावं म्हटलं. आणि छानपैकी अशी देवपूजा झाली होती माझी, बघू शकता. खूप सुंदर वाटत होतं, अगदी प्रसन्न वाटत होतं ना. आणि नंतर मग जे कपडे वगैरे मी काढून ठेवले होते तसेच ना, घड्या वगैरे केलेल्या नव्हत्या, कारण संध्याकाळी न जेवायला होतं मावशीच्या इकडे. चूल बंद होतं, सगळ्यांना जेवायला होतं, त्यामुळे मी गेले होते आणि कपडे काढून ठेवलेले होते ना कालचे, ते तसेच होते. घड्या मारायच्या राहून गेल्या होत्या आणि याच्या घड्या ते मारून घेते अगोदर. आणि नंतर नाश्ता वगैरे केला होता, सगळ्यांना उठले होते ना त्यामुळे. आणि छानपैकी अशी जांभळ्या कलरची साडी वेअर केली होती आणि जास्तीचा काही मेकअप केला नाही मी, सिंपल अशी तयार झाली. आणि नंतर म्हटलं जावं, आता लग्नाचा टाईम झालेला होता ना. त्यानंतर इथं आथवणी होत आहे. आथवणी झाल्यानंतर लगेच लग्नाची मंगलाष्टका होत आहेत आणि लग्न मस्तपैकी असे छान लागलं होतं. आणि नंतर थोडे मी फोटो काढले होते. मला काही जास्त फोटो काढायची सवय नाही, त्यामुळे मी थोडे माझ्या मामाच्या मुलीसोबत काढलेले होते फोटो.
चला तर मग छानपैकी असं लग्न पार पडलं आणि नंतर मग असं व्हिडिओची एंड करते आता. चला तर मग व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.